लक्ष्मीचित्र यूट्यूब चॅनलच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते आहे. नवरात्रोत्सवानिमित्त नारी शक्तीचा जागर या कार्यक्रमामध्ये आज आपण भिवंडी तालुक्यातील भादवड गावामध्ये श्री सदानंद म्हात्रे सर यांच्याकडे आज आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या वक्तृत्व कलेनी यांच्या दोन कन्यांनी खळबळ माजवून टाकली आहे आणि आज आपण त्यांना भेटणार आहोत. इथे मी तुमची ओळख करून देते. अनन्या सदानंद म्हात्रे, नमस्कार. संस्कृती सदानंद म्हात्रे. नमस्कार. या दोन्ही मुली आज तुम्ही यांचा जेव्हा मुलाखत ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वक्तृत्व कलेमध्ये खूप पारंगत आहेत. सर्वांना इंग्लिश मीडियममध्ये जाण्याचा ओढ आपल्याला लक्षात येत असते. सगळे पालक मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकत असतात, परंतु सदानंद म्हात्रे सर यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मुलींना मराठी मीडियममध्ये घातलं. मातृभाषेमध्ये मुलांचा विकास हा किती, यांची मुलांची कल्पनाशक्ती किती तर्कसंगत गल्भ होत असतात हे आपण आपल्याला ह्या दोघींच्या आजच्या मुलाखतीवरून लक्षात येणार आहे. तर ह्या दोघींचंही शिक्षण मराठी मीडियममधून झालं. अगदी 10 ते 5 वर्षापासून त्या वक्तृत्व सादर करत आहेत, भाषणं सादर करत आहेत आणि प्रत्येक विषय कसा हाताळावा याची अगदी त्यांना सवय झालेली आहे आणि ही शैली त्यांनी सहज हाताळली आहे. अनन्या बेटा, तुला भाषण करावं किंवा ह्याची आवड आपल्याला आहे की हे करावं, वक्तृत्व सादर करावं, हे कधीपासून लक्षात आलं? मी माझं पहिलं वक्तृत्व इयत्ता 4थी मध्ये असताना बोलले. 1ली ते 4थी पर्यंत मला वक्तृत्व म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. 4थी मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी वक्तृत्व सादर केलं तेव्हा मला पारितोषिकही मिळालं. पण 1ली ते 4थी पर्यंत मला वक्तृत्व करणं काही जमत नव्हतं आणि कधी ते सादरही केलं नव्हतं. माझ्या वडिलांना म्हणजे श्री सदानंद म्हात्रे यांच्याकडून मला वक्तृत्वाची आवड निर्माण झाली. कारण की माझ्या वडिलांना देखील वक्तृत्वाची आवड होती. ते देखील राज्यस्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याकडूनच आम्हाला ही प्रेरणा मिळाली असं मला सांगायचं. छान. म्हणजे अनन्याने आपल्याला सांगितलेलं आहे की वक्तृत्व कलेची आवड ही तिचे वडील श्री सदानंद म्हात्रे सर यांच्याकडूनच तिला त्याची प्रेरणा मिळाली असं आपण म्हणूया. जसं पालक जे करतात ते मुलांवर संस्कार करावे लागत नाही, तर जे पालक करतात त्यांचाच अनुकरण मुलं नेहमी करत असतात, हे आपल्याला आज यातून दिसून येत आहे. संस्कृती बेटा, तुला भाषण करावं असं कधी वाटलं? म्हणजे दीदी 4थी पासून भाषण करायची, पण मी 1ली पासूनच भाषण करायला सुरुवात केली. तर जो माझा पहिला भाषण होता तो मी हे ठाकरे हॉल तिथं झालेला होता आणि मी ते 4 वर्षाची पूर्ण, मला 4 वर्ष झाली होती आणि सगळे असे पूर्ण सगळे बसलेले मोठे मोठे होते आणि मी पुढे गेले आणि मला जसं जमलं वक्तृत्व स्पर्धा तशी मी केली. वक्तृत्व एक छोटंसं सादर केलं. नंतर मग मला वाटायला लागलं की जर आपण अभ्यास आणि आपण एकसाथ केलं तर मग आपण बक्षिसं पण मिळू शकतो, दीदीसारखी मोठे पण होऊ शकतो. मग यामुळे मी वक्तृत्वाच्या क्रीडांगणात होते. अच्छा, खूप छान. म्हणजे मोठ्या भावांचा वारसा, मोठ्या भावा बहिणींचा जो वारसा असतो तो लहान बहीण भाऊ आपोआप उचलतात आणि त्याचप्रमाणे संस्कृतीने अनन्याचं अनुकरण केलेलं आहे आणि दोघी जणींच्या जिभेवर सरस्वती अगदी मनमुरादपणे नांदते आहे असं आपल्याला याच्यावरून दिसतंय. अनन्या, तू वक्तृत्व सादर करायला आता तू नेहमीच म्हणजे भाषण करत असतेस, पण सुरुवातीला तू कुठेतरी भाषण केलं असेल, त्याची आठवण तुला असेलच की आपण पहिल्यांदा कुठे भाषण केलं आणि तेव्हा तुला तिथे काय वाटलं होतं? मी माझा पहिला वक्तृत्व कल्याणमध्ये बालक मंदिर हायस्कूल, जे ओक हायस्कूल म्हणून, तिथे दरवर्षी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये मी पहिल्यांदा इयत्ता 4थी मध्ये सहभाग घेतला. तिथे जेव्हा मी पहिल्यांदा घेतला सहभाग तेव्हा मनात थोडी थोडी धाकधूक होती, पण जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा एकदम निवांत वाटलं. नंतर वक्तृत्व बोलून झाल्यावर पुन्हा भीती वाटायला लागली आणि त्याच वेळेस वर्गावर्गात व्हायची स्पर्धा आणि रिझल्टच्या वेळी माझ्या मैत्रिणी पण होत्या माझ्या जोडीला. त्यांना पारितोषिक नाही मिळालं पण मला मिळालं. माझी एक खास मैत्रीण होती आकांक्षा म्हणून, तिला पारितोषिक नाही मिळालं पण ती मला सांगते की तुला तृतीय तरी मिळालं, तुझं अभिनंदन. तिच्यामुळं मला
ती सुद्धा आता वक्तृत्व करते, पण तिच्यामुळे देखील मला थोडासा कॉन्फिडन्स आहे. तिच्यामुळे ती जोडीला असते माझ्या दरवेळी. प्रथमच जेव्हा अनन्यानी भाषण सादर केलं, वक्तृत्व सादर केलं, त्यावेळेला तिला तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं. सुरुवातीच्याच पहिल्याच ह्याच्यामध्ये जर तिने बक्षीस पटकावलं म्हणजे ही काही कमी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढणं ही साहजिक आहे. संस्कृती बेटा, तू आजपर्यंत अनेक भाषणं केली आहेस. त्यातला एखादा भाग आम्हाला पण आज इथे ऐकायला आवडेल. एखादा भाग बोलून दाखवशील आम्हाला? मैं बेटी हूँ, जन्म लेते ही कभी कूड़े में कभी कचरे में पाती हूँ, जन्म लेते ही कभी कूड़े में कभी कचरे में पाती हूँ, बोए तो जाते हैं बेटे मैं वैसी ही उग जाती हूँ, मैं बेटी हूँ, खाद पानी तो बेटों को पर मैं ही लहरा करती हूँ, मेरे जन्म पे रोने वालों मैं ही अंत हंसाती हूँ, मैं बेटी हूँ. संस्कृतीने आज आपल्याला तिच्या मैं बेटी हूँ ह्या भाषणाचा एक छोटासा भाग बोलून दाखवलेला आहे. अतिशय सुंदर तिचे हावभाव जर आपण बघितले तर खूप सुंदर आणि तिचा आत्मविश्वास जो बघितला तर त्यामध्ये आपल्याला जाणवेल की अतिशय आत्मविश्वासाने ती ह्या कलेमध्ये पारंगत झालेली आहे. अनन्या, तू आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये उतरली आहेस, खूप बक्षिसं पण मिळवली आहेस. तर ह्या स्पर्धा करता करता तुझ्या आठवणीतला एखादा प्रसंग राहिला असेल की तो तू कधीच विसरणार नाही, असा कुठला प्रसंग आहे तो तुला आम्हाला सांगायला आवडेल? हो, नक्कीच. 9वी मध्ये शिकत असताना आधुनिक भारत के बारे में स्वामी विवेकानंद जी के विचार हा विषय माझ्या समोर आला होता आणि ती स्पर्धा द्विस्तर होती. पहिले आपल्या तालुक्यापर्यंत आणि नंतर ती स्पर्धा मुंबईला होणार होती आणि तालुक्यामध्ये मला पहिला नंबर मिळाला. त्यानंतर ती स्पर्धा मुंबईला होती. आम्ही मुंबईला देखील गेलो, पण मला तिकडे वाटलं नव्हतं की माझा पहिला नंबर येईल, कारण की इतर मुलं माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती. मीच तिथे लहान होते, मी आता 9वीत होते तेव्हा. पण तिथे देखील मला पहिला नंबर मिळाला आणि त्याच्यात मी वक्तृत्व हिंदी भाषेत सादर केला होता. इतर मुलांनी इंग्रजी भाषेत वक्तृत्व सादर केला होता, कारण की स्पर्धेची अटच होती की हिंदी, इंग्रजी किंवा कन्नड भाषेत वक्तृत्व सादर करायचा. पण माझ्या मते माझा भाषेचं प्रभुत्व हिंदीवर जास्त असेल इंग्रजीत किंवा कन्नडपेक्षा, त्यामुळे मी हिंदी विषयात बोलणं निवडलं आणि तिथे मला प्रथम पारितोषिक मिळालं आणि तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण सुरुवातीला तुला तिथे अशी भीती वाटली होती का की इतके मोठे मोठे लोक इथे आलेले आहेत आणि ते भाषण करणार आहेत, आपण हिंदीमध्ये आज भाषण करणार आहोत, तर त्याच्याविषयी तुला तेव्हा कधी म्हणजे असं भीती वाटली का तेव्हा तिथे? भीती अशी काही वाटली नव्हती, कारण की अगोदर खूप स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता मी आणि तिथे मला इतकी भीती वाटली नव्हती. फक्त एवढीच भीती वाटली की जी दुसरी मुलं होती ती खूप छान छान बोलत होती, त्यांचे विचार देखील खूप छान होते. मग तिथे थोडी भीती वाटली, माझा चांगला होईल का नाही होईल, त्यामुळे थोडीशी भीती वाटली. मराठी भाषाच नाही तर हिंदी भाषेमध्ये सुद्धा वक्तृत्व स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या स्तरावरून म्हणजे एवढे मोठे मोठे ग्रॅज्युएट लेवलचे जेव्हा तिथे लोक वक्तृत्व करण्यासाठी आले होते, तिथे अनन्यानी दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा आपली छाप तिथे सोडली आणि आपलं वक्तृत्व तिथे सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल तिचं आपण विशेष अभिनंदन करूया. संस्कृती, तू जेव्हा असं स्पर्धांना जातेस तिथे बक्षीस मिळवून आणतेस, प्रथम क्रमांक नेहमी येतो, तर शाळेत गेल्यावर तुला काय वाटतं? म्हणजे सर कसे वागतात किंवा तुझे मित्रमैत्रिणी कसे वागतात, काय तुझा अनुभव, शाळेतला अनुभव काय? मी जेव्हा शाळेत जाते बक्षीस घेऊन, तेव्हा आमचा जो सकाळचा जो पहिला परिपाठ असतो त्याच्यात माझं खूप कौतुक केलं जातं की बरं आपण स्वतःच्यासाठी दुसऱ्यांच्यासाठी टाळ्या नाही वाजल्या पाहिजेत, तर आपल्यासाठी कोणीतरी दुसऱ्याने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मग याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल पण अप झालेला होता आणि जेव्हा मी वर्गात जायचे तेव्हा त्यांना माहीतच असायचं का ही आता गेलेली आहे म्हणून हिचा तर नंबर येणारच, त्यांना काही टेन्शनच नसायचं, म्हणून मग ते कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी तयारच असायचे. अरे वा, म्हणजे तुझ्या मित्रमैत्रिणींना तुझ्यासोबत त्यांचा पण कॉन्फिडन्स अप झालेला दिसतो नाही का? अरे वा, खूप छान, खूप तुझं अभिनंदन. खूप अनन्या, बऱ्याच वेळेला असं होतं की समाजामध्ये मुलांना वडिलांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे समजा आता म्हटलं तर
सदानंद म्हात्रे सरांची मुलगी आहे अनन्या. पण असं कधी झालंय का की तुमच्या नावाने तुमच्या वडिलांची ओळख निघाली किंवा तुमच्या नावानीमुळे वडिलांना किंवा कुटुंबाला तुमच्या कुठेतरी ओळखल्या गेलं, असं कधी झालंय का? अ, पप्पांचे टीचर हां. जे त्यांच्या हाताकडून खूप बॅच गेल्या. अच्छा. पप्पांची एक बॅच. मग विद्यार्थी विसरले जातात. बरोबर. मग विद्यार्थ्यांना शिक्षक आठवतात, पण शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थी आठवेल हे असं नसतं. पण पप्पांचे शिक्षक फादर एलेक्स कोलेसो, हां. त्यांनी 30 वर्षानंतर पप्पांची आठवण काढून पप्पांना फोन केला अच्छा. की अनन्या ही तुझीच मुलगी का. अच्छा. तर असं वाटतं 30 वर्षानंतर पप्पांची आठवण आली त्या सरांना, जे सर पूर्णपणे पप्पांना विसरले होते. तर ते माझ्यामुळे झालं. मला खूप आनंद वाटते. आणि एक पालवे गुरुजी, त्यांनी देखील पप्पांना नाशिकवरून फोन केला. अच्छा. माझं भाषण ऐकून पप्पांना फोन केला. म्हणजे 30 वर्षापर्यंत काहीच संबंध नव्हता, तो हां. आज पप्पांची आठवण ते काढतायत, त्यांना फोन करतायत, त्यांना विचारतायत. मग पप्पांना विचारतायत म्हणून मला पण खूप आनंद होतो. अरे वा. आई वडिलांना ह्या गोष्टीचा खूप अभिमान असतो, कारण आज आपण समाजात बघतो तर मुलांना वडिलांमुळे आई वडिलांची ओळख मिळत असते, आई वडिलांमुळे मुलांना ओळखलं जातं. परंतु इथे उलट झालेलं आहे की मुलींमुळे हे वडिलांची ओळख आणखी वाढत जाते आहे. आणि ही सदानंद म्हात्रे सरांसाठी नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट असेल असं मी म्हणेन. अनन्या, मी जेव्हा तुमच्या घरी आले तेव्हा हॉलमध्ये मला पांडुरंग शास्त्री दादा आठवले यांचा फोटो दिसला. ते स्वाध्याय परिवाराचे आहेत. म्हणजे तुमचे कुटुंब किंवा तुम्ही स्वाध्याय परिवाराशी जोडलेले आहात का? हो, आमच्या घरातली सगळेच जण स्वाध्यायाशी जोडलेले आहेत. आम्ही प्रत्येक केंद्राला स्वाध्यायाला उपस्थित असतो. आम्ही लहान मुलं बालसंस्कार केंद्राला जातो आणि आमचे आई वडील स्वाध्याय केंद्राला जातात. तिथे वेगवेगळे विचार सांगितले जातात आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या स्क्रिप्ट लिहिण्यासाठी खूप फायदा होतो. अच्छा. जनरली असं होतं की वक्तृत्व स्पर्धेला गेलो की इतर मुलांची स्क्रिप्ट जी असते हां. ती गुगलवरून किंवा यूट्यूबवरून घेतलेली असते. बरोबर. पण आम्ही जी आमची स्क्रिप्ट असते हां. ती स्वतःहून लिहिलेली असते आणि अरे वा. त्याच्यात वेगवेगळे कोटेशन श्लोक हां. असतात जे आम्हाला स्वाध्याय केंद्रात शिकवले जातात. शाबास. आणि तुम्हा त्या स्वाध्याय परिवाराच्या काही स्पर्धा होतात असं मी ऐकलंय की म्हणजे काही मुलांच्या स्पर्धा वगैरे पण ते घेतात, त्यांच्या बऱ्याच स्पर्धा वगैरे चालतात. तर त्यामध्ये तुम्ही कधी सहभागी झालेत का? त्या ज्या स्पर्धा होतात त्या देखील वक्तृत्व स्पर्धा असतात, हां. पण त्या आमच्यासाठी नसतात. जी मोठी मुलं असतात कॉलेजची त्यांच्यासाठी ती स्पर्धा राज्यस्तरापर्यंत असते. हां. आणि त्यामध्ये देखील खूप खूप चांगली आणि खूप मोठा प्रतिसाद असतो त्या स्पर्धेला. अच्छा. खूप मोठ्या संख्येने स्वाध्याय परिवार त्या स्पर्धेसाठी उपस्थित असतो. अच्छा. संस्कृती, तुमचा परिवार स्वाध्याय परिवाराशी जोडला गेलेला आहे. तर तुम्ही सगळेजण तिथे जात असता आठवड्याला, दर आठवड्याला. आता दीदीनी सांगितलंय की तुम्हाला त्याच्यामधले विचार वगैरे स्क्रिप्ट तुम्ही स्वतः लिहिता, त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. तर आणखी तुम्ही त्याच्यामध्ये त्या स्वाध्यायामध्ये गेल्यावर तुला आणखी काय फायदा झाला? आम्ही जेव्हा त्या बालसंस्कार केंद्रात जायचो तेव्हा तिथे तो आपल्या शाळेत जसा परेड व्हायचा हां. तसंच तिथे परेड व्हायचे वेगवेगळे. हां. तर तिथे श्लोक पाठांतर स्पर्धा अशी तिथे पण त्या लेवलवर व्हायची. अच्छा. मग त्याच्यात मी त्या श्लोकांमध्ये जास्त प्रगल्भ होत गेली अच्छा. आणि मी आणि दीदीने मिळून पहिला, 8वा आणि 9वा हे तिन्ही अध्याय पाठ केले पूर्ण. अरे वा. एक ते जेवढे असतील तेवढे पूर्ण पाठ केले. हां. आणि हल्ली पण आमचा जो लॉकडाऊन आहे त्या काळात घर बसल्या बसल्या आम्ही स्वाध्याय करतोय. हां. तर त्याच्यात पण आमचा 12वा अध्याय सुरू आहे. अच्छा. म्हणजे ऑनलाईनला पण तुम्ही स्वाध्याय परिवाराशी जोडलेलेच आहात नाही, आणि त्या ऑनलाईन मध्ये पण तुम्ही श्लोक वगैरे पाठ करत असता. त्याच्यात आम्ही एक स्पर्धा पण घेतलेली पांडुराष्टकम. हां. तर त्याच्यात पण दीदीला द्वितीय पारितोषिक मिळालं, पण माझं सुरू आहे चालू. अच्छा. अरे वा. दीदीचं आपण अभिनंदन करू. दीदीला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे ना, आणि तुला पण मिळणारच, कारण तुझ्या वर्गातल्या मुलांना तर माहितीच असतं की तू स्पर्धेला गेली म्हणजे तुझा पहिला नंबर हा ठरलेला आहे.
केंद्रात श्लोक होत असतात. हा. त्यामुळे हे श्लोक बोलताना, भगवद्गीतेचे श्लोक बोलताना आम्ही सहजरित्या बोलू शकतो ते श्लोक. अच्छा. त्यामुळे आम्हाला जमतं ते स्वाध्यायामुळे, ते श्लोक बोलायला. आणि खूप चांगली मदत आम्हाला स्वाध्याय केंद्रामुळे मिळते. खूप वेगवेगळ्या अष्टकम श्लोक यांची ओळख झाली आम्हाला. भगवद्गीतेची ओळख झाली, अच्छा. जी कधी माहीत नव्हती. भगवद्गीता ही संपूर्ण अध्याय, 18 अध्याय ते आम्हाला स्वाध्याय केंद्राच्या मार्फत माहीत समजले. झाले. अच्छा, म्हणजे खूप छान. हे कुटुंब पूर्ण स्वाध्याय परिवाराशी जोडल्या गेलेलं आहे, त्यामुळे त्यांना एक खूप छान जीवन दर्शनाचा मार्ग ह्या परिवारातून मिळालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जी कला आवड आहे, जी वक्तृत्व कलेमध्ये सुद्धा त्यांचा खूप फायदा त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ होण्यामागे स्वाध्याय परिवार आहे असं सुद्धा ह्या मुलींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. अनन्या आणि संस्कृती, तुम्ही दोघी जणी बघा की अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही उतरलेले आहात आणि अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रथम पारितोषिक मिळालंय, पारितोषिक मिळतच गेले. परंतु अशी कुठली तरी स्पर्धा असेल की ज्यामध्ये तुम्हाला पारितोषिक नाही मिळालं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? संस्कृती सांग. आधी मी जेव्हा छोटी होते तेव्हा मला पारितोषिक नाही मिळालं, काहीतरी माझीच चुकी असेल. पण मला असं वाटायचं की हवी यांनाच का बक्षीस देतात, मला का नाही देत, म्हणून मग मी रडायचे. नंतर मग हळूहळू मला समजायला लागलं की आपली पण त्याच्यात चुकी आहे. आणि जरी आपल्याला असं वाटत असलं आपलं काहीच चुकलं नाही, तरी पण परीक्षक मेन आहेत, त्यांची जी मतं असतील तीच ठरवतात. म्हणजे हार सुद्धा तू स्वीकारली आहेस आणि अगदी खिलाडू वृत्तीने स्वीकारलीस. आधी मी खूप रडायचे. अच्छा. पण नंतर रडते कधी कधी. हा. पण मग तुला वाटतं की पुढच्या वेळेला नाही मला मिळालाच पाहिजे असं, मग तू अजून जोमाने प्रयत्न करतेस. अच्छा. आता अनन्या, तुला काय वाटतं? माझा कधी नंबर नाही आला तर मला वाईट वाटायचा, पण घरातली सगळी धीर द्यायची की ह्या वेळेस नाही याला, पुढच्या वेळेस नक्की येईल आणि पुढच्या वेळेस पहिला येईल. त्यामुळे कॉन्फिडन्स अजून खूप वाढायचा आणि पुढच्या वेळेस नक्कीच पहिला यायचा. अरे वा, खूप छान. म्हणजे जर मुलांना वक्तृत्व स्पर्धा म्हणा किंवा अजून कुठल्याही स्पर्धा, जेव्हा मुलं स्पर्धेमध्ये उतरतात तेव्हा हार जिथे ठरलेली असते ती स्वीकारायला त्यांना शिकवल्या जाणं किंवा ती स्वीकारणं, ही पण मुलांमध्ये एक खिलाडू वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि ती ह्या दोघींमध्ये सुद्धा आहे, आपण बघितलंय. आणि अनन्याने सांगितलंय की कुटुंबाचा त्यामध्ये खूप पाठिंबा असायचा की ह्या वेळेला जर नाही मिळालं तरी पुढच्या वेळेला तुला नक्कीच बक्षीस मिळेल. आणि अशा पद्धतीने त्या दोघींचाही आत्मविश्वास वाढवण्याचं काम कुटुंबाकडून झालं. अनन्या आणि संस्कृती, वक्तृत्व कलेने तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला जागं केलंय, अगदी खळबळ माजवून टाकली आहे. पण ह्या वक्तृत्व कलेशिवाय सुद्धा अजून तुम्हाला कुठल्या कलेची आवड आहे का? अजून कशामध्ये तुम्हाला आवडतं काम करायला अनन्या? वक्तृत्वाशिवाय दुसरा म्हणजे आम्ही नाटकामध्ये जास्त सहभागी व्हायचो. नाटकामध्ये आम्ही खूप वेळा सहभाग घेतलेला आहे आणि राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत आम्ही दोघींनी सहभाग घेतलेला आहे. अच्छा. अरे वा. त्याच्यामध्ये दोघींनी प्रमुख भूमिका सादर केली होती. भेट आणि बाट मध्ये आम्ही. अरे तेरे ये तुम्हाला आवडले ना गेम? इस पुस्तक का हम लोग क्या करेंगे? क्या करेंगे इस पुस्तक? क्या करेंगे इसका? क्या करेंगे क्या? कितने अच्छे चित्र है देखो इसमें. इसमें तो भाव का धक्का भी है. इस सीढ़ी को है ना, सब जगह भाव का धक्का ही दिखता है. अगं यमुना, भाऊचा धक्का वगैरे काही नाही, ते शाळेची पुस्तक आहेत. मी तुम्हाला अशासाठी दिले आहेत कारण की आजपासून तुम्ही सगळेजण शाळेत जाणार आहात, शिकणार आहात. पढेंगे. हो, पढेंगे. अरे रंगी, पण पढ़ने के लिए पैसा लगता है, पैसा. जग्गू, आता शिकण्यासाठी पैशाची काहीच गरज नाही, कारण सरकारने तसा नियमच काढला आहे. जो बाळ जन्माला येईल त्याला मोफत शिक्षण दिले जाईल. त्यामुळे तुम्ही सगळेजण शिकू शकता. मुफ्त बोले तो फुकट? हो, फुकट. अरे वो छोड़ो, स्कूल तो जाएंगे पर पेट का क्या? इसको तो पेट ही पड़ रहती है. अरे मेरा बराबर है, स्कूल तो जाएंगे पर खाने का क्या? हाँ यार, पेट का क्या? अरे शिर्या, त्याची पण सोय सरकारने केली आहे. जो मुलगा शाळेत जाईल त्याला पोषण आहार मिळणारच.
पोषण आहार म्हणजे काय माहित आहे कोणाला? अरे पोषण आहार म्हणजे जेवणही फुकट. मतलब खाना भी फुकट? हो फुकट. क्या बात कर रही है? पर मैंने सुना है स्कूल जाने के लिए दाखला लगता है, दाखला. पर हमारे पास कौन सा दाखला है? हम तो अनाथ है. अरे बच्चा, शाळेत शिकण्यासाठी आता दाखल्याची सुद्धा गरज नाही, कारण सरकारचा तसा कायदाच आहे. शाळेत शिकण्यासाठी आता दाखल्याची गरजच नाही. जशी मी शिकली तसे तुम्ही सगळेजण शिकणार आहात, तेही दाखल्याशिवाय. मग मला सांगा, कोण शिकणार? कोण पडेगा? मैं पढूंगी. मैं भी पढूंगा. मैं भी पढूंगा. मैं भी पढ़ूंगा. हम सब पढेंगे. आज आपण भिवंडीतील अनन्या आणि संस्कृती या 2 कन्यांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या आहेत. या दोन्ही मुलींचे भविष्य अतिशय उज्ज्वल असून त्यांच्या सर्व आशा अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील याच लक्ष्मी चित्र यूट्यूब चॅनलच्या टीमतर्फे त्यांना शुभेच्छा.